नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओ। चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे। आज मी करणार आहे छोले। तर रात्री मी छोले भिजवून ठेवले होते। अजून काय काय घेतलंय चला मी दाखवते तुम्हाला। तर इथे रात्री मी हे छोले भिजवून ठेवले होते, आता चांगले भिजलेत। आणि इथे एक टोमॅटो आणि बटाटा कापून घेतलाय। तर याला आपल्याला कुकर मध्ये एक शिट्टी देऊन घ्यायची। ते भिजलेले आहेत त्यामुळे एका शिट्टीत शिजून जातील। इथे मी घेतलाय लसूण। तर छोले आणि बटाटे शिजतात तोपर्यंत लसूण सोलून घेते। इकडे मला मेथीची भाजी पण करायची, तर मेथीची भाजी पण निवडून धुवून ठेवली। आधी मी एकदा कुकर लावून घेते। आता कुकर ठेवला गॅसवर। हे शिजेपर्यंत याला एक शिट्टी द्यायची, एका शिट्टीत शिजतात ते। आणि तोपर्यंत मी आता लसूण सोलून घेते। आता कुकरची शिट्टी झालीये, गॅस बंद करते मी। आता जरा कुकर जरा गार होऊ द्यायचंय। इकडे मी एक कांदा घेतलाय बारीक कापून, थोडीशी कोथिंबीर पण घेतली, लसूण पण घेतलाय सोलून बारीक चिरून ठेवलाय, थोडेसे घेतलेत कढीपत्ते। आणि हे बघा आपले हरभरे पण आता चांगले शिजलेत। मी हे पातेल्यात काढून घेते। आता इकडे छोले मी याच्यात काढून घेतलेत ह्या पातेल्यात, आणि बटाटे आणि टोमॅटो इकडे घेतले। तर गार झाले की हे असे सोलून घ्यायचे। हे आता थोडे गरम आहे आणि ह्याला चमच्यानी स्मॅश करून आपल्याला ग्रेव्हीसाठी वापर करायचा याचा। तर मी याला सोलून चमच्यानी स्मॅश करून घेते। सगळ्यात आधी पॅन ठेवलाय, पॅन गरम झाला की लसूण टाकायचं आपल्याला। तेल पण टाकले 2 चमचे। इकडे मी लसूण, कढीपत्ता, कांदा आणि जिरे टाकून घेतलेत। आता ते जरा फ्राय होतंय कमी गॅसवर। गॅस मी कमीच ठेवलाय। तोपर्यंत मी हे टोमॅटो आणि बटाटे सोलून स्मॅश करून घेते। आता मी हळदी पावडर टाकली आणि लाल मिर्च पावडर टाकली। याला आता परतून घेते चांगलं। मसाले मिक्स करून मी आता छोले टाकून घेतले, आणि हे बटाटे आणि टोमॅटो चमच्यानी मी असं बारीक करून घेतले। आता हे पण टाकूया। आता चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। याला मी चांगलं मिक्स केलंय। आता याला चांगली उकळी येऊ द्यायची। आपली छोल्याची भाजी तयार आहे। मग कमी गॅस करून याला आता मी चांगलं 5 मिनिटं उकळून देते। इकडे आपली छोल्याची भाजी उकळतीये, तोपर्यंत मी इथे मेथीची भाजी करून घेते। तोपर्यंत तेल ठेवलंय। इकडे मी मेथीच्या भाजीसाठी पण थोडासा लसूण घेतलाय सोलून बारीक चिरून, आणि मेथीची भाजी पण धुवून घेतली मी। तोपर्यंत आता मेथीची भाजी करून घेते। इकडे आपली छोलेची भाजी पण चांगली उकळली बघा। आता मी गॅस बंद करणार आहे। एका पातेल्यात काढून ठेवते। आता इकडे मेथीची भाजी पण झाली, थोडी अजून होती सुकी झाली की मेथीची भाजी पण झाली। मी आता भाकरी करून घेते तोपर्यंत। इकडे माझ्या आता भाकरी पण झाल्यात बघा। भाकरी करून झाल्यात। मी इथे कांदा आणि मुळा कापून ठेवलाय। मेथीची भाजी पण झाली, ती पण एका पातेल्यात काढून ठेवली। आणि इकडे आपण आज हरभऱ्याची भाजी केली। आता माझी बाकीची कामं आवरली। आता मी जरा थोडेसे भांडे ते घासून घेते। आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत भेटूया एका नवीन व्हिडिओ।